हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे संडे हे दोन्ही दिवस सुट्टीचे असतात. तर आज माझ्या मुलाला पण सुट्टी आहे. मिस्टरांना सॅटर्डे संडे सुट्टी असते, पण थोडं त्यांना काही ऑफिसचं काम आहे, तर त्याच्यामुळे ते काम करत आहे. आज मी लवकर उठली आणि आज माझं सर्व कामं लवकर झाले आहे. नाश्ता पण आज बनवून झालेला आहे. तर आज काय मी स्पेशल नाश्त्यामध्ये बनवलं, चला दाखवते तुम्हाला. तर आज मी बनवलेला आहे, इकडे सांबर आहे आणि इकडे इडली बनवलेली आहे आणि चटणी पण बनवलेली आहे ओल्या नारळाची. तर मुलाला आणि मिस्टरांना नेऊन देते, तर त्यांच्यासाठी बनवलेली आहे. इकडे प्लेट्स. तर मुंबईमध्ये येतो आहे पाऊस. आता मुंबईमध्ये कंटिन्यू पाऊस वगैरे नाही आहे, म्हणजे असंच मध्ये मध्ये येतो. थोडा सकाळी पाऊस नव्हता आणि अचानक आता थोडा पाऊस आलेला आहे आणि येऊ मस्त पावसाचा आनंद घेत आहे इडली खाऊन. हो ना गे येऊ हे बघा, आमची येऊ इडली खात आहे. तिला स्वीट लाईम दिलेला, पण ती नाही खात आहे, तर ती इडली खात आहे. तर इथे पूर्ण कपड्याचा पसारा तुम्हाला दिसत असेल, तर हे सर्व बेबीने स्टँडवरचे कपडे काढून काढून इकडे तिकडे फेकलेले आहेत. तसं पण आता सध्या तिचे तेच काम आहे, हे सामान फेकणं ते सामान फेकणं. यालाच ॲक्च्युली बालपण पण म्हटलं जातं, कारण मोठी झाल्यानंतर ती हे सर्व तर नाहीच करणार आहे. आणि मी पण ती किती पण खराब करेल किंवा भिंती, मी तिला काही म्हणत नाही, कारण मला तिचं बालपण अनुभवायचं आहे. परत ती मोठी झाल्यानंतर हे सर्व करणार नाही आहे, मला माहीत आहे. तर म्हणून तिला जे करावंसं वाटते ते मी करू देते तिच्या इच्छेनुसार. तर येऊ मस्त इडलीचा आस्वाद घेत आहे. हा ना गे येऊ. तर काल मी तूप बनवलेलं होतं, तर ते तुपाचं लेफ्ट ओव्हर वाचलेलं आहे, तर त्याच्यापासून आज मी मिठाई बनवत आहे. तर ते जे वाचलेलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, म्हणजे खराब वगैरे नाही झालं पाहिजे म्हणून. तर आता त्याच्यापासून मिठाई बनवत आहे. तर चला मी तुमच्यासोबत ते पण शेअर करते की मी कशा प्रकारे मिठाई बनवते. तर चला. तर हे बघा फ्रेंड्स, तूप बनवल्याच्या नंतर हे वाचलेलं होतं, तर सेम ह्याच गंजामध्ये आता याची मिठाई बनवणार आहे. दुसरं गंज मी आता खराब नाही करणार, तर हे थोडं मी आधी गरम करून घेते. त्यानंतर यामध्ये मी रवा टाकत आहे, अर्धा कटोरी. तुम्ही 1 कटोरी पण टाकू शकता, असं काही नाही. म्हणजे जेवढं हे वाचलेलं आहे तुपाचं त्या हिशोबाने टाकायचं. तर मी अर्धा कटोरी टाकलेलं आहे. आणि आता हे छान जे रवा आहे हा थोडासा ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचा त्याच्यामध्येच. हे बघा असं, हे कसं ब्राऊन झालेलं आहे, तर असंच पाहिजे. आता याच्यामध्ये मी टाकत आहे दूध. तर 1 कटोरी दूध टाकलेलं आणि परत अजून यामध्ये थोडं दूध टाकावं लागेल, कारण हे थोडं पकलं पाहिजे, कारण आपण याच्यामध्ये सुजी टाकलेली आहे ना, रवा, तर त्याच्यामुळे परत हे छान पकलं पाहिजे, म्हणून मी यामध्ये दूध टाकत आहे 1 कटोरी. आता हे छान पकू द्यायचं. आधी छान मिक्स करून घेईल आणि आता हे पकू देईल, म्हणजे सुजी जी आहे ते छान फुलेल आणि सॉफ्ट होईल मिठाई. मग यामध्ये आता मी टाकत आहे देसी गुळाचा पावडर. ही मिठाई हेल्दी बनावी यासाठी म्हणून मी गुळाचा पावडर यूज करत आहे. तसं पण माझ्या घरी मी साखरेचा खूप कमी वापर करते, म्हणजे नाहीच्याच बरोबरीने. घरी कोणी पाहुणे वगैरे असले किंवा ज्यांना साखर हवीच असते अशांसाठीच. नाही तर म्हणजे आम्ही बिलकुल साखरेचा वापर करत नाही. गोड कुठलेही बनवायचं असलं तर ते मी गुळापासूनच बनवते, आणि गुळ पण ते देसी गुळ. आणि आता याच्यामध्ये ओलं नारळाचा किस टाकत आहे. तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही ड्राय नारळ पण टाकू शकता. माझ्याकडे होतं ओलं नारळ, तर म्हणून मग मी याच्यामध्ये ओलं नारळ टाकलं. त्याच्यानंतर यामध्ये आता आपण विलायचीचा पावडर टाकून देऊ. तसंच विलायची कुटून याच्यामध्ये टाकलेली, आणि जे पण ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असेल ते यामध्ये टाकून द्यायचं. तर गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. माझ्याकडे केकचा ट्रे आहे, तर त्याच्यामध्येच मी हे मिठाई सेट करणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असं ताट वगैरे असते ना खोल, त्याच्यामध्ये पण करू शकता. तर मी खाली बटर पेपर लावलेला आहे आणि असं सर्व मिश्रण यामध्ये टाकून आता छान
असं प्रेस करून घेणार, म्हणजे छान मिठाई आपली सेट होईल. आता वरून याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकलेले आणि हे मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवेल सेट होण्याकरिता. तर ही आपली मिठाई झालेली आहे. तर आता याला आपण काढून घेऊ आणि कट करून घेऊ. तर हे जे बटर पेपर आहे, हे बटर पेपर मी काढून घेईल आणि मग जसं तुम्हाला शेपमध्ये कट करायचं आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर ही बघा मिठाई बनवून तयार झालेली आहे आणि खूप छान अशी मिठाई बनलेली आहे. एकदम मार्केटमध्ये असते तशातलीच मिठाई. हे मिठाईचा छोटासा पीस घेतला कारण मी जास्त गोड खात नाही आणि माझं आता जेवण झालं त्याच्यामुळे बस थोडंसं जेवण झाल्याच्या नंतर टेस्ट म्हणून. मस्त. येऊ खाते का गा? घे ना मग. तुपाची जे बेरी वाचलेली असते ते मी कधी फेकत नाही. त्यापासून असंच काही मिठाई वगैरे बनवून घेते आणि खूप छान बनते. एकदा नक्की ट्राय कराल. खूप टेस्टी वाटत आहे. म्हणजे मार्केटमधली अशी मिठाई असते ना सेम तशातनंच वाटत आहे. आणि हे बघा आमची बाहुबली एंटरटेनमेंट काही ना काही तिचं दिवसभर चालूच राहते. तर मी ॲक्च्युली शूट करत होती तर माझा ट्रायपॉड घेऊन आली इकडे.